अँड गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला आजच्या सेशनला सुरुवात करूया. आजच्या सेशन मध्ये आपण घेऊया 4 जानेवारीचे इम्पॉर्टंट न्यूज. तर आपली फर्स्ट न्यूज बघूया काय आहे. ओके, फर्स्ट न्यूज आहे अमित शहा यांनी रिलीज केली आहे बुक. त्याचं टायटल आहे जम्मू काश्मीर अँड लडाख थ्रू द एजेस. ओके, सविस्तरपणे बघूया. युनियन होम मिनिस्टर अमित शहा यांनी एक बुक लॉन्च केलेली आहे जिचं टायटल आहे जम्मू काश्मीर अँड लडाख थ्रू द एजेस. ओके, तर हे कुठे लॉन्च केलेली आहे त्यांनी? इव्हेंट मध्ये, जे न्यू दिल्ली मध्ये एक इव्हेंट होता त्यामध्ये ही बुक लॉन्च करण्यात आलेली आहे आणि युनियन होम मिनिस्टर अमित शहा यांनी ही लॉन्च केलेली आहे. ओके, तो जी बुक आहे ती ऑथर केलेली आहे, ऑथर्ड बाय रघुवेंद्र तन्वर. ओके, जे आहे चेअरमॅन ऑफ इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टोरिक रिसर्च. इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टोरिक रिसर्चचे ते चेअरमॅन आहेत. त्यांनी ही बुक जी आहे ती ऑथर केलेली आहे. त्यांचं नाव आहे रघुवेंद्र तन्वर. ओके, या बुक मध्ये काय प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे? एव्हिडन्स जे की अकाउंट बेस्ड आहे ऑन रिजन, हिस्टोरिकल, कल्चरल आणि जिओपॉलिटिकल सिग्निफिकन्स त्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे त्या बुक मध्ये. शहा यांनी हायलाइट केलेलं आहे त्या बुक मध्ये कव्हर करण्यात आलेले आहे जे पण ऍस्पेक्ट्स आहे, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे काश्मीर, बुद्धिस्ट हिस्ट्री, एन्शियंट टेम्पल्स, संस्कृत युजेस, महाराजा रणजीत सिंग रूल आणि डोगरा रेन आणि पोस्ट 1947 च्या नंतरचे जे डेव्हलपमेंट्स आहे, तर ते सगळं हे जे ऍस्पेक्ट्स आहे, क्रिटिकल ऍस्पेक्ट्स, हे सगळे इन्क्लूड आहे त्या बुक मध्ये. त्या बुक मध्ये सगळे ऍस्पेक्ट्स कव्हर करण्यात आलेले आहेत. ही जी बुक आहे ज्याचं टायटल आहे जम्मू काश्मीर अँड लडाख थ्रू द एजेस, ही ऑथर केलेली आहे बुक रघुवेंद्र तन्वर यांनी, जे की चेअरमॅन आहेत इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्चचे. ही लॉन्च करण्यात आलेली आहे बाय युनियन होम मिनिस्टर अमित शहा यांनी. ही बुक लॉन्च केलेली आहे न्यू दिल्ली इथल्या इव्हेंट मध्ये. ओके, नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे आरिफ मोहम्मद खान यांनी चार्ज घेतलेला आहे, शपथ घेतलेली आहे बिहारचे गव्हर्नर म्हणून. तर बघूया आता त्यांना शपथ कोणी दिलेली आहे. आरिफ मोहम्मद खान यांनी शपथ घेतलेली आहे ऍज अ 42nd गव्हर्नर म्हणून बिहारचे ऍट सेरेमनी, जी की झालेली आहे राजभवन इथे पटनामध्ये. पटना इथल्या राजभवन मध्ये इव्हेंट झालेला, त्यामध्ये त्यांनी शपथ घेतलेली आहे ऍज अ बिहारचे गव्हर्नर म्हणून आणि ते 42nd गव्हर्नर राहणार आहेत. चीफ जस्टिस ऑफ पटना हायकोर्ट जस्टिस के विनोद चंद्रा यांनी ही शपथ जी आहे ती त्यांना ऍडमिनिस्ट्रेट करून दिलेली आहे. ऍडमिनिस्ट्रेट बाय चीफ जस्टिस पटना हायकोर्ट जस्टिस के विनोद चंद्रन. सो आता त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, त्यांचे प्रेडिसर कोण आहे, कोणाला त्यांनी सक्सीड केलेला आहे ऍज अ गव्हर्नर म्हणून बघूया आपण. खान यांनी सक्सीड केलेला आहे राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना, जे की अपॉइंट झालेले आहे ऍज अ गव्हर्नर ऑफ केरळचे गव्हर्नर म्हणून जे की अपॉइंट झालेले आहे, त्यांना सक्सीड केलेला आहे खान यांनी. सो फॉर्मर युनियन मिनिस्टर खान हे फर्स्ट इलेक्ट झालेले होते 1980 मध्ये लोकसभा मध्ये ऍज अ काँग्रेस एमपी म्हणून फ्रॉम कानपूर इथनं. नंतर त्यांनी काँग्रेस 1986 मध्ये काँग्रेस जे आहे ते लेफ्ट केलेलं. मुस्लिम पर्सनल लॉ बिल याच्यामुळे काही डिफरन्सेस झालेले होते, त्यामुळे त्यांनी 1986 मध्ये काँग्रेसला लेफ्ट केलेलं. नंतर त्यांनी जनता दल आणि बहुजन समाज पार्टी जॉईन केलेली आणि त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी बीजेपीला जॉईन केलेलं आहे. ओके, तर हे आहे त्यांचं बॅकग्राऊंड आरिफ मोहम्मद खान यांचं. आणि कोणाला सक्सीड केलेलं आहे त्यांनी? राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना त्यांनी सक्सीड केलेलं आहे ऍज अ बिहारचे गव्हर्नर म्हणून. आणि जे राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आहे ते अपॉइंट झालेले आहे केरळचे गव्हर्नर म्हणून. ओके, सो बिहार बद्दल बघितलं तर कॅपिटल आहे बिहारचं पटना, चीफ मिनिस्टर आहे नितीश कुमार. रिव्हर्स कोणत्या कोणत्या आहे आता बिहार मध्ये? तर गंगा, कोसी, गंडक, सोन. तर हे मेजर रिव्हर्स आहे ज्या की बिहारमध्ये आहेत. आणि आरिफ मोहम्मद खान यांनी ऍज अ 42nd गव्हर्नर म्हणून शपथ घेतलेली आहे बिहारचे गव्हर्नर म्हणून. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे नोएडा एअरपोर्ट यांनी साइन केलेला आहे 30 इयर्सचा फ्यूल स्टेशन डीलचा अग्रीमेंट कोणासोबत?
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सोबत. तर बघूया काय आहे त्यामध्ये, काय काय इन्क्लुडेड राहणार आहे. द नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट जे की लोकेटेड आहे उत्तर प्रदेश इथलं जे गौतम बुद्ध नगर डिस्ट्रिक्ट आहे तिथल्या जेवार इथे गौतम बुद्ध नगर डिस्ट्रिक्ट आहे उत्तर प्रदेश मध्ये, तिथे लोकेटेड आहे द नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर त्याकरता 30 इयर कन्सेशन अग्रीमेंट हा साइन केलेला आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सोबत प्रोव्हाइड करण्यासाठी फ्युलिंग सर्व्हिसेस एअरपोर्टवर. सो फ्युल स्टेशनचे लोकेशन्स काय काय राहणार आहे त्याच्यामध्ये आहे, या अग्रीमेंटच्या अंडरमध्ये IOCL हे ऑपरेट करतील फ्युल स्टेशन कुठे 3 स्ट्रॅटेजिक लोकेशन्सवर विदिन त्या एअरपोर्टच्या प्रिमायसेस मध्ये. तर कुठे कुठे राहणार आहे, नियर द मेन वेस्टर्न ऍक्सेस रोड फॉर पॅसेंजर, ऍट द एअर साइड फॉर एअरपोर्ट ऑपरेशन म्हणजे पॅसेंजर करता पण राहणार आहे एक जे फ्युल स्टेशन आहे ते पॅसेंजर करता राहणार आहे, दुसरं राहणार आहे एअर साइड फॉर एअरपोर्ट ऑपरेशन्स करता आणि क्लोज टू द ईस्टर्न कार्गो प्रिसेंट इथे. तर असे काही लोकेशन्स राहणार आहे जे की IOCL सेटअप करणार आहेत नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट इथे. इनॉग्रेशनची टाइमलाईन काय आहे, तर जे एअरपोर्ट आहे हे एक्सपेक्टेड आहे की इनॉग्रेशन होईल अर्ली नेक्स्ट फिस्कल इयर मध्ये, जे की स्टेटमेंट आहे प्रायव्हेट एअर ऑपरेटर यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. ही स्टेटमेंट त्यांनी दिलेली आहे की एक्सपेक्टेड आहे इनॉग्रेशन एअरपोर्टचं नेक्स्ट फिस्कल इयर मध्ये. ओके, सो नोएडा एअरपोर्ट, द नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट जे की लोकेटेड आहे कुठे, जेवार उत्तर प्रदेश मध्ये जेवार इथे. तर यांनी एक 30 इयर्सचा कन्सेशन अग्रीमेंट साइन केलेला आहे विथ इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सोबत प्रोव्हाइड करण्याकरता फ्युलिंग सर्व्हिस एअरपोर्टवर. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट आहे नजमुल होशान शांतो यांनी स्टेप डाऊन केलेला आहे ऍज अ बांगलादेशचे T20 इंटरनॅशनलचे कॅप्टन म्हणून. तर बघूया, बांगलादेशचे क्रिकेटर नजमुल होशान शांतो यांनी रिझाईन केलेला आहे ऍज T20 इंटरनॅशनलचे कॅप्टन म्हणून फॉर नॅशनल टीम मधनं. तर बांगलादेश क्रिकेट बोर्डचे जे प्रेसिडेंट आहे फारुख अहमद यांनी कन्फर्म केलेलं आहे की शांतो जे आहे यांनी इन्फॉर्म केलेलं आहे बोर्डला की ते त्यांचं डिसिजन पक्का आहे की ते स्टेप डाऊन करणार आहे म्हणून, आणि बोर्डने ते डिसिजन त्यांचा ऍक्सेप्ट सुद्धा केलेला आहे. डिस्पाइट स्टेपिंग डाऊन फ्रॉम T20 इंटरनॅशनल, पण शांतो जे आहे ते कंटिन्यू करणार आहे बांगलादेशला इन टेस्ट आणि ODI फॉर्मॅट्स मध्ये, फक्त ते T20 इंटरनॅशनल मधूनच स्टेप डाऊन करत आहेत. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट काय आहे, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल चे 5 नवीन नॉन परमनंट मेंबर्स जे आहे त्यांनी ऑफिस आता जॉईन केलेलं आहे, जॉईन करणार आहेत ते बघूया. न्यू नॉन परमनंट मेंबर्स ऑफ युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल. तर कोणते कोणते 5 मेंबर्स आहेत, तर ते आहे डेन्मार्क, ग्रीस, पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया. यांनी त्यांची अज्युम केलेली आहे रिस्पॉन्सिबिलिटी ऍज अ नॉन परमनंट मेंबर म्हणून ऑफ युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल इथे. आणि हे जे 5 मेंबर्स आहे यांनी कोणाला रिप्लेस केलेलं आहे, तर त्यांनी रिप्लेस केलेलं आहे इक्वेडोर, जापान, माल्टा, मोझम्बिक आणि स्वित्झर्लंडला. आणि यांची टर्म जे आहे ते 2025 पासून स्टार्ट होणार आहे फॉर 2 इयर्स करता. नेक्स्ट फ्लॅग इन्स्टॉलेशन सेरेमनी बघूयात. सो फ्लॅग इन्स्टॉलेशन सेरेमनी जी आहे ते इनिशिएट केलेली होती 2018 मध्ये कझाकिस्ताननी, जे की हेल्ड झालेली होती युनायटेड नेशनच्या हेडक्वार्टर न्यूयॉर्क इथे. युनायटेड नेशन हेडक्वार्टर इन न्यूयॉर्क इथे, जे की मार्क करते एक ट्रान्झिशन. कझाक UN अम्बॅसिडर केरत उमरोव यांनी त्या इव्हेंट मध्ये जे इनकमिंग मेंबर्स आहेत त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन्स केलेलं आहे. आणि परमनंट जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ऑफ द 5 न्यू मेंबर्स त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे, एक स्पीच डिलिव्हर केलेली आहे बिफोर रेजिंग देअर नॅशनल फ्लॅग्स आउटसाइड द सिक्युरिटी काउन्सिल चेंबर. तर जे सिक्युरिटी काउन्सिल चेंबरच्या बाहेर फ्लॅग रेज करण्या अगोदर त्यांनी काय केलेलं, स्पीच सुद्धा दिलेली आहे 5 न्यू मेंबर्सने. ओके, सो नवीन नॉन परमनंट मेंबर्स ऑफ युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल जे आहे
त्यांनी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती अज्युम केलेली आहे. तर कोणते कोणते 5 न्यू मेंबर्स आहेत ते आहेत डेन्मार्क, ग्रीस, पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे गुवाहाटी इमर्जेस ॲज फास्टेस्ट ग्रोइंग स्पॉट फॉर इंटरनॅशनल ट्रॅव्हलर्स. बघूया सविस्तरपणे न्यूज. गुवाहाटी द कॅपिटल ऑफ आसाम, आसामची जे कॅपिटल आहे ती काय झालेली आहे, इंडियाज फास्टेस्ट ग्रोइंग डेस्टिनेशन आहे झालेली आहे ती फॉर इंटरनॅशनल ट्रॅव्हलर्स करता. आणि ही जी रिपोर्ट आहे ही कोणी दिलेली आहे, अगोडाच्या न्यू हॉरिझॉननी ही रिपोर्ट दिलेली आहे की गुवाहाटी ही फास्टेस्ट ग्रोइंग स्पॉट झालेली आहे, डेस्टिनेशन झालेला आहे फॉर इंटरनॅशनल ट्रॅव्हलर्स करता. तर सिटी जी आहे ती क्लाइंब झालेली आहे, वरती आलेली आहे इंटू टॉप 20 इंटरनॅशनल विजिटर्स डेस्टिनेशनच्या लिस्ट मध्ये इंडिया मधनं. पण आतापर्यंत पण ती टॉप 50 मध्ये नव्हती आलेली, पण आता ती टॉप 20 मध्ये आलेली आहे. ओके. इट्स पॉप्युलेटरी स्टेम्स फ्रॉम इट्स पोझिशन ॲज द गेटवे टू नॉर्थ ईस्टर्न इंडिया, जी की ऑफर करते नॅचरल ब्युटी, कल्चरल रिचनेस आणि मॉडर्न फॅसिलिटीज. तर हे सगळं प्रोव्हाइड करते. तर यामुळे तिची पॉप्युलरिटी वाढलेली आहे आणि त्यामुळेच ती टॉप 20 इंटरनॅशनल विजिटर डेस्टिनेशनच्या लिस्ट मध्ये आलेली आहे. पुरी लीडिंग डोमेस्टिक टुरिझम डेस्टिनेशन. तर बघूया आणखी काय आहे. जे डोमेस्टिक फ्रंट आहे, ऑन द डोमेस्टिक फ्रंट पुरी जे आहे ओडिसा मधलं, हे पण एक टॉप चॉईस आहे इंडियन ट्रॅव्हलर्स करता, जे की कशामुळे ओळखल्या जाते, स्पिरिच्युअल सिग्निफिकन्स मुळे ओळखल्या जाते. तिथलं ते जगन्नाथ टेम्पल आहे आणि जे बीच फ्रंट आहे पुरी हे ऑफर करतं एक ब्लेंड ऑफ रिलीजन आणि लेजर टुरिझम. तर हे पण एक इंडियन ट्रॅव्हलर्स करता एक टॉप चॉईस म्हणून ओळखलं जाते ओडिसा मधलं पुरी. नेक्स्ट आहे आता लांकवी, रायझिंग डेस्टिनेशन फॉर आउटबाउंड इंडियन ट्रॅव्हलर्स. तर मलेशिया मधलं जे लांकवी आहे त्यांनी सुद्धा एक पॉप्युलरिटी गेन केलेली आहे इंडियन ट्रॅव्हलर्स मध्ये, जे की मलेशियाचं विजा फ्री ट्रॅव्हल इनिशिएटिव्ह आहे. त्यामुळे तिथे इंडियन्स जास्त आता तिथे ट्रॅव्हल करत आहे. आणि तिथलं जे डेस्टिनेशन आहे ते कशामुळे अट्रॅक्ट करते विजिटर्सला, त्यांची प्रिस्टीन बीचेस, बायोडायव्हर्सिटी आणि रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज मुळे. तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहे बीचेस, बायोडायव्हर्सिटी, रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज, यामुळे डेस्टिनेशनला ते विजिटर्सला अट्रॅक्ट करत आहेत. ओके. सो गुवाहाटी जी की काय झालेली आहे, फास्टेस्ट ग्रोइंग स्पॉट म्हणून पॉप्युलरिटी त्यांनी गेन केलेली आहे इंटरनॅशनल ट्रॅव्हलर्स मध्ये. त्यामध्ये ती आता टॉप 20 इंटरनॅशनल विजिटर डेस्टिनेशनच्या लिस्ट मध्ये सुद्धा आलेली आहे इंडियामध्ये. नेक्स्ट बघूया, क्वेश्चन्स बघून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, हु रिलीज द बुक टायटल जम्मू काश्मीर अँड लडाख थ्रू द एजेस. तर कोणी लॉन्च केलेली आहे ही बुक केलेली आहे युनियन होम मिनिस्टर अमित शाह यांनी लॉन्च केलेली आहे न्यू दिल्ली इथे. नेक्स्ट, who was sworn in as the 42nd governor of Bihar succeeding राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. तर राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना सक्सीड करत कोणी ॲज अ 42nd गव्हर्नर म्हणून बिहारचे शपथ घेतलेली आहे, तर ते घेतलेली आहे आरिफ मोहम्मद खान यांनी. नेक्स्ट, विच कंपनी, कोणत्या कंपनीने साइन केलेला आहे 30 years डील, जे की प्रोव्हाइड करेल फ्युलिंग सर्व्हिसेस ऍट नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट इन जेवार, उत्तर प्रदेश इथे. तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यासोबत हा अग्रीमेंट झालेला आहे 30 yearsचा. हु स्टेप डाऊन ॲज बांगलादेश T20 इंटरनॅशनल कॅप्टन इन 2024. पण ते कंटिन्यू करणार आहे, लीड करणार आहे टेस्ट आणि ODI फॉर्मॅट मध्ये. तर नजमुल हुसेन शांतो यांनी स्टेप डाऊन केलेला आहे ॲज अ बांगलादेशचे T20 इंटरनॅशनल कॅप्टन म्हणून. विच 5 कंट्रीज, कोणते 5 कंट्रीज बिकेम नॉन परमनंट मेंबर्स झालेले आहे ऑफ UN सिक्युरिटी काउन्सिल इन 2025 चे. तर ते कोण आहेत, ते आहे डेन्मार्क, ग्रीस, पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया. नेक्स्ट, which Indian city has emerged as the fastest growing destination for international traveler. तर कोणती आहे ती इंडियन सिटी, ती आहे गुवाहाटी.
ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.